हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर रक्षाबंधनचा व्लॉग होता. ॲक्च्युली गावी पण जायचं होतं, त्याच्यामुळे 1-2 दिवस तर बिझी गेले आल्यानंतरसुद्धा. आणि त्याचं जो व्लॉग आहे व्हिडिओ केलेला तर तो पोस्ट करायचा राहून गेलेला, कारण बरेचसे व्हिडिओज आम्ही प्रत्येकाच्या मोबाईलमधून काढले होते आणि ते कलेक्ट करता करता तर 2 दिवस गेले आणि एडिटिंगला परत एखादा दिवस असं करता करता हे 2 दिवसात काही व्लॉग पोस्ट करणं नाही झालं. तर मीरा आणि पार्थची राखी पौर्णिमा आहे, तर ती सेलिब्रेशन तर चालू होतं त्यांचं. आणि पार्थ तर या वेळेला इतका एक्सायटेड होता ना, तर त्याने मीराकडून 2-2 राख्या बांधून घेतल्या, दोन्ही हातामध्ये 2. आणि मीराला काही राखी बांधणं जमत नव्हतं, त्यामुळे तिला थोडीशी हेल्प मामाने केली. आणि त्याच्यानंतर मी पण रक्षाबंधन करून घेतलं. आणि इथून मी पुण्यातून परत वाईला जाणार होते. तर माहेरी जाण्याची एक्साइटमेंट तर खूप जास्त असते, त्यामुळे सकाळी तर सर्व कामं पटापट आवरली. आणि जे मिठाईचं बनवायचं जे काम होतं तर ते आदल्या दिवशीच मी बऱ्यापैकी बनवून ठेवलेलं होतं. आणि सकाळी मी ॲक्च्युली नारळाची वडी बनवली, बर्फी बनवली, पण त्याचा पण व्हिडिओ काही घ्यायला जमलं नाही मला. तर असा एक छोटासा व्लॉग मी रक्षाबंधन स्पेशल बनवलेला होता. आणि अख्खा दिवस आहे, पूर्ण दिवस इकडून तिकडे फिरण्यात गेला आणि सर्वांना भेटण्यामध्ये. तर खूप छान टाईम गेला आजचा पूर्ण दिवसाचा. तर आत्या वगैरे पण भेटले आणि बावधनला घरी पण गेले होते. घरी गेल्यानंतर तर काय खूप लेट झालं घरी जायला, त्यामुळे तिथलं तर काही व्हिडिओ जास्त घेता नाही आलं, राहून गेलं ते. पण वाईमध्ये गेल्यानंतरचं बऱ्यापैकी व्हिडिओ घ्यायला जमलं, त्यामुळे ते तर घेतलं. आणि जाताना हे मुलांची गाडीमध्ये थोडीशी मस्ती पण चालू होती. आणि ॲक्च्युली मी पप्पांसोबतच गेले होते. तर पुण्यातून निघालो आम्ही साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान निघालो होतो. त्यानंतर मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलेला, कारण मुलांना मध्ये थोडा ब्रेक घ्यावाच लागतो खाण्यासाठी वगैरे. आणि लवकर निघाल्यामुळे जास्त काही खाल्लं नव्हतं आणि गाडीमध्ये तर चालूच होतं काही ना काहीतरी घ्यायचं आणि खायचं मुलांचं पण. मीराची थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे तिचं थोडंसं मूड सकाळी सकाळी तर बरा नव्हता, नंतर थोडं छान खेळायला लागली. शानू भेटली की तिचा पूर्ण आजार आहे तो पण बाजूला होतो आणि मूड पण जातो काही दुखत वगैरे असेल तर. तर इथं तर त्यांनी चहा बिस्किट वगैरेच खाल्ले आणि आम्ही निघालो. त्याच्यानंतर मुलांची गाडीमध्ये मस्ती चालली होती, गाणी म्हणायचं चाललं होतं. आणि त्याच्यासोबत त्यांना मदत तर पप्पांनीच केली गाणं म्हणण्यासाठी. तर खूप छान एन्जॉय करत करत मुलं गेली. आणि इथं आम्ही मध्ये खंडाळ्याच्या इथे स्टॉप घेतलेलं होतं. पाऊस सरी माझे मडके भरी सर आली धार मडके गेले वाहून तुला पैसा झाला गोटा. तर खूप छान वाटलं. आणि मुलांची तर धमाल काही वेगळीच असते, त्यांना सगळीकडे आनंद सेलिब्रेट करायचा असतो. तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचायला आलो होतो. आणि पार्थ म्हणला मी बावधनमध्ये घरी जाणार, तुला जायचं असेल तर तू जा वाईला, कुठे फिरायचं असेल तर. मला तर घरी जायचं आहे बावधनला. तो खूप एक्सायटेड असतो बावधनला जाण्यासाठी. आणि पूर्ण येईपर्यंत प्रवासामध्ये कुठेही पाऊस नाही लागला आणि घराच्या जवळ अगदी थोड्या अंतरापर्यंत बऱ्यापैकी पाऊस होता, कारण आम्हाला इथे पार्थला घरी सोडायचं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही वाईला जाणार होतो. तर मध्ये मध्ये मुलांचं खाऊचं वगैरे स्टॉप झाल्यामुळे आम्हाला जवळपास 2-3 तास गेले प्रवासामध्ये. बराच वेळ झाला, लवकर निघायचं पण मुलं असली लहान की खूप वेळच होतो. आणि फायनली आम्ही पार्थला सोडून मग वाईला पोचलो. तर हा तो क्षण आहे जो बिलकुल संपावा असं वाटत नाही, जो की असतो माहेरचा. आणि इथं गेल्यानंतर खूप छान वाटतं आणि वेळ कसा जातो तोही कळत नाही. अगदी पटकन वेळ गेला असं वाटतं. किती वेळ थांबलं तरी मन भरत नाही आपलं.
आणि पहिल्यांदा तर आल्यावर थोडा वेळ बसले मी, पाणी वगैरे घेतलं आणि म्हटलं पहिल्यांदा राखी बांधून घ्यावी, कारण सगळेजण आल्यानंतर बोलण्यामध्ये खूप टाईम जाईल आणि वेळ गेलाही समजणार नाही. त्यामुळे मी तर आधीच सगळ्यात राखी बांधून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निवांत सगळ्यांची वाट बघत गप्पा मारत बसलो होतो. तर इथे आल्यानंतर, वाईमध्ये आल्यानंतर माझ्या आवडीची सगळ्यात फेवरेट गोष्ट काय असेल तर वडापाव फार आवडतो मला इथला. त्यामुळे मी तर मग भावाला सांगितलं होतं की मी जेवण नाही करणार, पण मला वडापाव खायचा आहे. तर राखीचं सेलिब्रेशन झालं, थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर त्याने पण जाऊन माझ्यासाठी वडापाव आणले. मी जेवण नाही केलं ॲक्च्युली त्या दिवशी, पण मला खूप इच्छा होती, खूप दिवस झालेले की मला इथे आल्यानंतर वडापाव खायचा आहे आणि काही ना काहीतरी कारणाने ते राहून जायचं. आज मी फायनली सगळ्याच कामांबरोबर त्यासाठी पण वेळ काढला होता. आणि मीराने मध्ये मध्ये व्हिडिओ घेतलेत, त्यामुळं बरेचसे व्हिडिओ असे व्यवस्थित काही ठिकाणी आलेले पण नव्हते. आणि हा बाहेरचा जो व्ह्यू आहे, तर तिचं ते घ्यायचं काम चालू होतं आणि मी आतमध्ये वडापाव खात होते. अगदी टेस्टी असं आहे, पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बाकी मला कुठलाही वडापाव आवडत नाही, इथला फार आवडतो. घेतला पाहिजे ना, लक्ष दिलं मी पाळलंय सांगितले. आणि आत्या वगैरे सगळेजण आले होते आणि खूप छान मस्त टाईम स्पेंड केला आणि एक छोटू बेबी पण आलं होतं आमच्या इथे. तर सगळ्यांनी खूप छान गप्पा मारल्या, खूप छान टाईम स्पेंड केला आणि बराच वेळ गेला आमचा याच्यामध्ये. तर 2 तास थांबणार होते मी, फक्त 3 ते 4 तास कसे गेले ते काहीही समजलं नाही. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही पप्पांना पण राखी बांधायची होती, त्यासाठी आम्ही माझ्या मामी आहेत तर त्या बांधतात राखी दरवर्षी, तर त्यांच्याकडे गेलो आणि त्याच्यानंतर फायनली बावधनला आलो आम्ही. तर असा होता हा रक्षाबंधनचा छोटासा व्लॉग. आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज असतील, वेगवेगळे व्लॉग असतील, रेसिपी व्लॉग असतील, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.